बघा अशी अलगद वाढायची, फांदीला दुखवायची नाही. तोफ आहे. इकडे पण एक आहे. चाऱ्या खतून झाल्यात, फाड्या पडल्यात इकडं. ही ह्या तिन्ही ठिकाणी सभागृहाच्याच फाड्या आहेत. ती समोर रेती. अख्ख्या ह्या घराला कंपाऊंडच केली नाही जास्वंदीचा. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो? सगळ्यांना सुप्रभात. मस्तपैकी थंडी आहे आणि निघालाय कामावर. कामावर जायच्या आधी मी जाता आनंददादांच्या मागच्या परसवनात, कारण ऑफिसमधल्या एकाला जास्वंदीची फुलं हवेत. ती ही बघा जास्वंदीची फुलं आहेत तशी, पण ती कोमेजलेली वगैरे आहेत. त्यांना आता बघूया कशी, नाही तर कळ्या घेऊन जाईन, कारण त्यांना उद्या काय काम असलं तर द्यायची असतील. चला बघूया किती मिळतात ती. इथं सुरुवातीलाच आहेत हां, पण कोमेजलेली आहेत. आता कुठं आहेत, किती आहेत बघूया. डेलाची गो बाय कुठं आहेत काय नाही बा, इकडे आहेत. आता हीच नेता काढून. कले आहेत ना त्या कोमेजले, काय कळत नाही बा. नाही तर मग आता मधल्या वेळेस जायला लागेल मला. रवी काकांच्या, रवी शिंदे काका आहेत त्यांच्या तिथं. चला आनंददादांच्या मागं थोडीशी मिळाली. आता मी पण बॅग घेऊन निघाला. जाताना धन्यवादांच्या मागच्या बाजूला काय आहेत ते बघूया. बघा सारवलेला अंगणा आणि धन्यवादां जास्वंदीचाच फूल काढला नाही रांगोलीत. भारी एकदम जबरदस्त. जास्वंदीचा नाही, वेगळा आहे थोडा लव टाईप असा, पण जास्वंदीचा पण भारी काढतो दादा. चला इथं आहेत थोडीशी फुलं बघूया. कुठच्या रंगाची आहेत. पांढऱ्या रंगाची आहेत आणि लाल. पण जास्त नाही मिळली, पण ठीक आहे, जेवढा हात पुरेल तेवढं काढूया. हे बघा एवढी मिळलीत. आता गाडी काढून निघूया. बाबा पण आहेत संगाती. आणि होय, तुम्हाला सांगायचं राहिला, सभागृहाचा भूमिपूजन झालं आणि पुढं काम सुरू झालेलं आहे. हे बघा वाडीतल्या माणसांनी बापांनी सगळ्यांनी केली नाही सुरुवात. चाऱ्या खतून झाल्यात, फाड्या पडल्यात इकडं. ही ह्या तिन्ही ठिकाणी सभागृहाच्याच फाड्या आहेत. ती समोर रेती. हे बघा सगळी खुदली पावडी घमेला सगळी काम जोरात चालू आहे. फक्त मीच नसतो, बाकी सगळी असतात, कारण मी उशिरा येतो ना आणि आम्हाला कधी पण अशी सुट्टी नाही घेता येत. पण येईन लवकरच घेईन सुट्टी, तेव्हा काम चालू असेल तेव्हा घेईन. चला निघूया. चला अंकुशच्या वाडीजवळ येऊन पोचला. बाबा गेलं पुढं अंकुशच्या घराकडं. मी आरुषच्या तिकडे जाता, कारण त्याला विचारला तर म्हणतो आहेत आमच्याकडे पण जास्वंदीची फुलं. आरुषनी बनवलेला किल्ला, मावळे वगैरे सर्व व्यवस्थित ठेवल्या नाहीत बघा. शिवरायांची पण मूर्ती ठेवला नाही. तोफ आहे. इकडे पण एक आहे बघा, कसं मस्त बनवलं आहे. चला दादा कुठं वर पाणी घालायला गेलं. हा आरुषचा घर. अरे आरुष येऊ काय माग? हा आरुषच्या अंगण्याला मांडव बघा, भारी एकदम. ओ कुठं आहेत रे फुला? इकडे आहेत काय? पुढंच आहेत मग. काढ चल. काय कलबिला आहेत तर सगळं ते. सुनीलला जरूर नेतो. होय काय गाडीला. हां अरे पाठी आहेत. टाकायच्यात हाया बाईक. कोमेजलेला आहे, पण तो चालेल मला वेगळा. त्यांना कशाला कामाला पूजेसाठी वगैरे असं नाही. जास्त खराब नसेल तो चालेल. कसा ठेवा आहे पण ते काय काम आहे त्यांचं काय माहिती. काय औषधी विषधीसाठी असेल. हा अजून काय मागं आहे ना म्हणतोस? गुड मॉर्निंग. चला मग आता मी जाता खाली अंकुशकडं. हा चला.
चला आज आपण जाऊया रवी काकांकडे जाऊन येऊ. जास्वंदीच्या फुलांसाठी जरा अजून एक ट्राय मारू. हा मस्त वारा वा. नमस्कार राम राम मंडळीनू. बाबू दादा आलेला आहे. काय समजले बरे आहो ना. बरं मी काय म्हणतो जास्वंदीचे 2-4 फुलं काढू बाई. कुठे हो हा बघा जास्वंदीचा फुल केवढा मोठाचा. कसलाय माहिती नाही. ह्याला काय बोलता तो. नाही मला पण नाही नाव माहिती. काय बोलतात भारी आहे पण. काय मस्त आहे रे फुल. हा भारी आहे भारी. भारी भारीतली फुलं आहेत. भारी म्हणजे ही पुष्पवाटिका आहे आमच्या चिंद्रवळे गावातली. ही अजून मोठी होतील ना. हा चौकात. ती तिकडून ती सिंगल आहे वाटतं कोपऱ्यात तिकडं. हा? आता आपल्या बऱ्यापैकी मिळले. आपण जास्त न बघता हे काढता हे करूया. ही वेलीवर फुलं बघ जास्वंदी सारखीच वाटतायत लांबून बारकीशी. आणि ती तिकडं आहेत ती. सगळी काढायची. सगळी म्हणजे ही आहे अजून थोडी काढायची. ही ह्या राहू देत आता. तिकडे कोपऱ्यात ना. या या मंडळी या बागाची सफर करूया. हा वर बघ तेवढा तो. हा मस्त आहेत फुललेली ही बघ. भरपूर आहे तिथं. ही सिंगल आहेत काय. हा नाही सिंगलवाली नाही. ही अशी आहेत. हां हां हां. ती कालची आहेत ती कोमेजली. आणि तिकडे असं फिरूया. फुलं काय सगळी नाही काढायची पण फिरायचं सगळीकडे जरा बाग फिरूया यांची. त्यांच्याकडे पण पूजेला किंवा वाडीतले कोणी येत असतील ना फुलं काढाया. 2-3 वेळेला बाबा आला आणि सकाळी सकाळी सगळी काढून गेला. नाही ना. हा तरी काय फुला तुमच्याकडे कमी नाही भरपूर आहे तो. काय म्हणजे टेन्शनच नाही आपल्याला. हो त्यातली ती जुन्या टाईपची जास्वंदी तर नाही का तुमच्याकडे सॅम्पल. ती पुढं पुढं असतील. काडीवाली फुलं असतात ती काडीसारखी. हा हा ती आम्हाला दाखवायची आहे सॅम्पल आमच्या मंडळीला. या इकडे या. हे कलमत आहे ना. येता येता हा जरा इकडनं फिरून येता हौदाकडनं. हा बघा लबाड. हा बघा लबाड. नाही काय इथे आज फुल बघितलं होतं का. हा इथं आहे. हा बघा मोठा आहे रे. मस्त आहे. हां म्याव काय रे. हो अरे ता म्हणतं तू बागत काय करतोस. अजून काय म्हणतोस? हां चला इकडे त्याला राखणला ठेवलेलं आहे. हो तेव्हा तिकडे बाकी कासव आहे काय. नाही रे बाबा असं. नाही हे बघ हे जमीन केली नाही. हे बघ किती छान फुल आहे भारी. हा हे बघ, हे तेव्हा दाखव. वाव हे जास्वंदीचंच आहे ना. जास्वंदीचं कलर बघ काय. हां एक तिकडचा काढून येतो मी लगेच. आबा आपल्या बरोबरच फिरतोय. होय हा बघ केवढा तू. जास्त जास्वंदीच आहे. जास्वंदीचा पुरा कंपाऊंडच फिरून ठेवली नाही. आता हिड खोपटीला काय इथं आहे. हा 3 आहेत. वा एक अंकू इकडे घरक्या दाखव. हां हां जरा नजारा दाखवतो सकाळचा. हा आता इकडे ये. बघा फुलं काढायला हात पोचला नाही तर ह्या घरक्या 3 आहेत. 3 1 2 आणि ही एक 3. 2 त्या काजूचे आहेत. बघा अशी अलगद वाढायची. फांदीला दुखवायची नाही आणि असा तोडायचा.
चला म्हणजे हा एक भारी टेक्निक आहे. कोण उडी मारून काढला आणि फांदी तुटणार त्यापेक्षा हा बरा आहे. अशी आम्ही लहानपणी रानात जायचो ना. होय काय दाखवतो सगळी हा. ह्याला काय बोलतात हे? हो हा? हो, कांग वाटतात कांग. होय काय? मला पहिला तसंच वाटलं. आम्हाला पहिला कांगच वाटायचं. शोच्या वेली हे रांगोळी वगैरे काढलीच ना, हा 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 त्याच्या ते रांगोळीच्या इथे असे वाटली लावायला मस्त छान. आम्ही ह्याच्यात दिवाळीत रांगोळीला लावलेली होती होय हा. काय? पूर्ण. ते अशी त्याची ही सुद्धा करता येते. सिंगलची बघूया जरा. डबलची होती, निळी होती डबलची, ती पण नेली. कसा काय कलर टाकतो म्हणजे फांदी लावताना खाली गुन्ह्याला असा रंग टाकला नाही, काय? नाही, ते फांदीच असतात ते. हे आपल्याला काही माहिती नाही आपला बोलला. फांद्याच असतात हा, हा. ते. पण ते गुलाबी होती. आम्हाला लहानपणी कोणतरी बोलला होता का पांढऱ्या चाफ्याचा लाल चाफा करायचा असेल तर चाफ्याची फांदी लावताना खाली कलर टाकायचा. मॉप सांगितलं चल पुढे. हा. आलेला तर इकडे पण त्यांनी काय केली नाही माहितीये का, अख्ख्या ह्या घराला कंपाऊंडच केली नाही जास्वंदीचा. मला ना सर्वात हा भारी जाम आवडला बघ. काय का? कौलांचा बघ कसा केली नाही. होय होय ही कावलांची डिझाईन ना हा भारी. त्या सिंगल वाले आहेत ते कुठं म्हणाल्या दिसतात की तुला कुठं सिंगल वाली? इकडे आहेत काय बघ. थांब बघता जुन्या टाईप मध्ये. हा इथं बघ किती ही बघ पिवली, ही पिवली होणार नंतर. कुठे रे ती टेपात? हा एक काढता जवळचा. बस काय रे, बस झाली चल. हम्म, हा हम्म. आता आपण इथून निघूया. कलमावर फुलं लागली असतील की मस्त. बघा पिशवी एकदम भरली. आता आपण डायरेक्ट जाऊया कामावर. हा धन्यवाद. आता मी घरती ठेवून येता. चला निघूया. फुलं भरपूर मिळलेली आहेत. गाडी कोणाची? आता हा गाडी कोणाची? गाडी आपलीच दोघांची. हा होय होय आठवण झाली तेव्हा हेल्मेट घालूया. जायला कामावर आता. चला या. हा हा हे 10 वाजता रोज येईल. या चला. आम्ही फिरत होतो. हा बघा स्लोगे. काकांची गुरं आली. अरे व्होल्टवतात मला गो. हा काय म्हणतायत? गाडी कोणाची? गाडी आपलीच आहे. दोघांची चॅनलची गाडी. चला मंडळीनू या. कामावर जायच्या आधी आज 2-3 कामं आहेत. पोस्टात तिथं जायचं आहे तर एक पेपर बाबांच्या सहीचा द्यायचा आहे म्हणून आलेला. या हा. हो काकी. उद्या काका. तो खाली जातो यांच्याकडे जाऊन इथं काय काम आहे? हो काका. बोला.
काका. पाणी आहे टाका लगेच आलं. काय रे पाणी आहे काय? या पूजा चालू आहे. हा? ना कामावर चालू आहे. जरा राजू असं पेपर द्यायचं होतं. नाही आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे. सुट्ट्या पण बऱ्याच झाल्यात म्हटलं पुरा करूया काय तू. चला आता फास्ट एकदम फास्ट जॉन इब्राहिम सारखी अशी धूम जायचं आता. चला मंडळींनो, संध्याकाळ झाली. तर आज आपल्याला ना गाडीची प्लेट आली, नंबर प्लेट ती घेऊन जायचं. चला कळीला. सकाळी जास्वंदीची फुलं भरपूर बघितलेली. आता जाताना काय गाडीची प्लेट बघूया, अजून काय बघूया जाऊया. चला. नंबर प्लेट लागते आपल्या गाडीला. तू ड्रायव्हरची गरजच नाही. ठीक हां एकदम ठीक. मित्राला लावायला मदत केली. एका वर्षी असताना त्याला टाईट केलं. ओके. चला झाला आपला काम. आता निघूया. काळू झालेला आहे. टाटा.
रे बाबू गाडी आपली नेहमीची चौथा गाडी चौसा आहे आपण जातो नेहमी काय पाहिजे ती आहे काय चला मंडळी तो पिंपळच्या हनुमान मंदिरामध्ये पोहोचलेला आणि हा बघा बाजूला आपला नाईकवाला आपला गावातला विजय भाऊ नाईक जाधव आपल्याला भेटला रस्त्यामध्ये आपल्याला सोबत करीत करीत बघा जय मंडळीनू पोचलेला अंकुशाच्या वाडीत येऊन आता वाजलं किती 7:30 होऊन गेले असतील. चला आजचा व्लॉग मस्त होता ना. जास्वंदीची फुलाबिला सकाळी काढताना लय भारी मला पण वाटत होता. तुम्ही पण बघितला असेल तर तुम्हाला पण भारी वाटला असेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला आणि अंकुशदाच्या कोकणी माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. टाटा बाय बाय गुड नाईट.